आणि आपण पाहताय लाडकी बहीण योजना, लेक लाडकी, सरकार शेतकऱ्यांच्या योजना, युवकांच्या योजना, माझ्या लाडक्या बहिणी इकडे आहेत. माझ्या लाडक्या बहिणींना एकच सांगू इच्छितो, लाडकी बहीण योजना कोणी किती सांगितलं, काही आरोप किती अफवा पसरवल्या, चुकीच्या बातम्या पसरवल्या तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. आम्ही दिलेला शब्द पाळणारे लोक आहोत. प्रिंटिंग मिस्टेक म्हणून आम्ही आमची जबाबदारी टाळणार नाही. अनेक लोकांनी सिद्धरामजींना माहित आहे पूर्वी कुणी कुणी प्रिंटिंग मिस्टेक म्हटलंय आणि म्हणून ते मी काढणार नाही. पण जे शब्द आम्ही दिलेत ते शब्द एक एक करून आम्ही पूर्ण करणार. कारण शेवटी महायुतीला तुम्ही प्रचंड विजय मिळवून दिलाय. आज पाहतोय आपण की खऱ्या अर्थाने आज या देशामध्ये जेव्हा पहलगामला आपल्या निरपराध लोकांना, आपल्या लाडक्या बहिणींच्या समोर, लहान मुलांच्या समोर त्यांच्या कर्त्या कुटुंबातल्या पुरुषाला गोळ्या घालण्याचं पाप पाकिस्तानने केलं पहलगाम मध्ये, त्यावेळेस अख्खा देश आपल्या लष्कराच्या मागे उभा राहिला, आर्मी, नेव्ही, एअरफोर्सच्या मागे उभा राहिला, प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या मागे उभा राहिला आणि पाकिस्तानला जशास तसं उत्तर धडा शिकवण्याचं काम आपल्या लष्कराने केलं, हे देखील आपण पाहिलं. आणि म्हणून पाकिस्तान धडा शिकवला, त्यांना पुन्हा हिंदुस्थानकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होणार नाही अशा प्रकारचं काम आपल्या लष्कराने केलं. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आज खऱ्या अर्थाने आज सिद्धराम म्हेत्रेजींनी सत्तेवर किंबहुना आज इतक्या वर्षाचा पक्ष सोडून शिवसेनेसोबत आले. बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्यासाठी आमच्या मदतीला आलेले आहेत. मी त्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो, मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. खरं म्हणजे एक दिवस असा येईल की विरोधकांचे सगळे तंबू रिकामे होतील आणि लोकांकडे पाठ करून स्वार्थाचं राजकारण सुरू केलं की जनता त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहत नाही. मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस लोक म्हणायचे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर, मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन. आज देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, आमची टीम तीच आहे. आज मी डीसीएम आहे, मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन. सर्वसामान्य माणसाला आपण बांधील आहोत. सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून आपण काम करतोय. आणि म्हणून या ठिकाणी सर्वसामान्यांचं सरकार आहे. सर्वसामान्यांना न्याय देणं हे आपलं काम आहे. आणि म्हणून आज आपण पाहतोय की 2.5 वर्षाच्या पूर्वी जेव्हा जे सरकार होतं त्यांनी फक्त स्थगिती देण्याचं काम केलं. हे काम याला स्थगिती, ते काम त्याला स्थगिती. पण आताचं सरकार, महायुतीचं सरकार प्रगती सरकार आहे. आणि या ठिकाणी समृद्धी आणणारं समृद्ध सरकार, लोकांची समृद्धी. जीवनामध्ये दिवस बदलले पाहिजे. आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नसलो तरी सुद्धा या सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये, आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस आणण्याचा प्रयत्न मात्र आम्ही करणार आहोत. आणि म्हणून आज मी अभिमानाने सांगतो की या ठिकाणी केंद्र आणि राज्य एक डबल इंजिनचं सरकार सुरू आहे आणि विकासाला वेग आलेला आहे, गती आली आहे. आज महाराष्ट्र विकासामध्ये पुढे आहे, आघाडीवर आहे. उद्योगधंदे येत आहेत, परकीय गुंतवणूक येते आहे. तुमच्या भागात देखील विकासाला चालना देण्याचं काम महायुती सरकारच्या माध्यमातून केलं जाईल. आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी असतील, देवेंद्रजी आहेत,
त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचं सरकार ही विकास यात्रा सुरू आहे. त्यात आता सिद्धरामजींचे 2 हात लागले तर सोलापूर, अक्कलकोट, दुधनीचं भविष्य बदलल्याशिवाय राहणार नाही. कारण त्यांनी देखील काम केलंय, मंत्री म्हणून काम केलंय आणि त्यांना देखील अनुभव आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा आपल्या शिवसेनेला होईल आणि शिवसेनेच्या ताकदीचा फायदा सिद्धरामजीला देखील होईल, हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि म्हणून एकदा आम्ही ज्याचा हात धरला, ज्याला शब्द दिला की तो शब्द पाळणारे लोक आपण आहोत. आणि म्हणूनच वेळ बराच झालाय. मी खऱ्या अर्थाने आपल्याला एवढंच सांगेन, सिद्धरामजी, आपली जी सगळी टीम आलेली आहे, आता आपल्याला काम करायचं आहे. हे महायुतीचं सरकार आपण आणलं, काम केलं, लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, शेतकरी, ज्येष्ठांनी सगळ्यांनी भरभरून मतदान केलं आणि लँडस्लाइड मॅन्डेट मिळालं. आता येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका, नगरपंचायती, यामध्ये देखील आपल्याला भगवा फडकवायचा आहे. आणि त्यासाठी आपल्याला गाव तिथं शिवसेना, घर तिथं शिवसैनिक. आणि म्हणून हे आपल्याला, ही आपली भूमिका, हे आपल्याला अभियान राबवायचं आहे. आणि म्हणून तुमच्यावर तुम्हाला एवढंच सांगतो की तुमच्यावर असलेलं प्रेम हे इथे आता इथं पाहायला मिळतं. हे तुमच्यावर असलेलं प्रेम आहे, तुमच्यावर असलेलं प्रेम आहे. हे राम लक्ष्मणची जोडी आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, एकनाथ शिंदे हा मुख्यमंत्री होता, उपमुख्यमंत्री आहे आता, परंतु मी एक कार्यकर्ता म्हणून काम करतोय. कालही कार्यकर्ता म्हणून काम केलंय, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतो आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. आणि म्हणून कार्यकर्त्याला जपलं पाहिजे, कार्यकर्त्याला वाढवलं पाहिजे, कार्यकर्त्याच्या अडचणी संकटात धावून गेलं पाहिजे, हे आपण काम केलं पाहिजे. आणि म्हणून हे राज्य समृद्ध करण्यासाठी आपल्या मागे श्री स्वामी समर्थ आहेत. आणि या ठिकाणी मगाशी सिद्धरामजीने जी कामं सांगितलेली आहेत, मी आपल्याला एवढंच सांगतो, विकास कामं आपला महायुतीचा अजेंडाच आहे. विकास, विकास आणि विकास. आणि म्हणून या आपल्या विकासाच्या कामामध्ये हा एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, हा शब्द आपल्याला देतो. आणि पुन्हा एकदा आपल्याला मनापासून मी आज शुभेच्छा देतो. पुन्हा जेव्हा मला बोलवाल तेव्हा वेळेच्या पूर्वी अगोदर या ठिकाणी एकनाथ शिंदे येईल, हा शब्द आपल्याला देतो. पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा, मनापासून धन्यवाद.